आज मेडिकल असोसिएशनच्या वतीने देशभरात बंद पुकारण्यात आलेला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील शहरासह जिल्ह्यामध्ये सगळे मेडिकल स्टोअर जे आहेत ते बंद ठेवण्यात आलेले आहे। आपण बघू शकतो की सकाळपासूनच हे सगळे मेडिकल स्टोअर जे आहे ते त्यांनी बंद केलं आहे। आपले सगळे संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय नेमकं मागणी आहे तुमच्या आज बंद पाळलेला आहे? मी दत्ता गाडवकर, जिल्हा अध्यक्ष अहिल्यानगर केमिस्ट असोसिएशन। आज आमच्या सर्व केमिस्ट परिवाराने पूर्ण 100% बंद हा पुढील भविष्यासाठी पाळलेला आहे। कारण येणारा काळ हा आमचा खूप संकटाचा राहणार आहे। त्या संकटाच्या काळामुळे आज सर्व केमिस्ट बांधवांनी पूर्णपणे 100% बंद पाळलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे की ऑनलाईन जी फार्मसी सध्या चालू आहे त्याविरुद्ध आमचा बंद आहे। सरकारने कोविडमध्ये कायदा लागू केला होता GSR 220, तो कायदा रद्द करण्यासाठी आम्ही मागणी केली आहे। तसेच कॉर्पोरेट कंपनी जे आहे त्या कॉर्पोरेट कंपनी आज ज्या मोठ्या प्रमाणात डिस्काउंट चालू आहे, पण त्याच्यामुळं आज छोटा केमिस्ट हा जो सर्व रुग्णांपर्यंत एकदम अवेलेबल होऊन प्रत्येक गोष्टी सुखदुःखात आज राहतोय, त्याच्या आज पूर्ण भविष्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। या सर्व गोष्टींसाठी आज आमचा अखिल भारतीय संघटना माननीय आप्पासाहेब शिंदेच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण बंद म्हणजे एकदम सहभाग झालेले आहेत। मी आमच्या सर्व केमिस्टच्या भवितव्यासाठी आम्ही हा आमचा लढा राहणार आहे। काय काय संकट आहे हे सगळं तुमच्या भविष्यात? त्या ऑनलाईनमुळं नेमकं काय होतं की जसं आम्हाला एक मेडिकल स्टोअर चालू करायचं आहे तर त्याच्यासाठी आम्हाला सगळे नियम आहेत, ड्रग ऑफिसकडून याच्याकडून नियम आहेत। तसं ऑनलाईनला काहीच बंधन नाही आहेत। तर काही गोष्टींचं काही मेडिसिनचं आम्हाला रेकॉर्ड ठेवावं लागतं, तसं ऑनलाईनवाल्यांकडे काही रेकॉर्ड नाही। ह्या सगळ्यामुळे काय होतं की तरुण पिढीला नशेची औषधं इझिली अवेलेबल होतात। सरकारने हे लक्षात घ्यायला पाहिजे की तरुण पिढी जी आहे ती नशेच्या आहारी चालली, याच्यात भारताचं सुद्धा नुकसान होत आहे। या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही आजचा बंद पुकारलेला आहे। काय सरकारकडे मागणी असेल तुमची? काय ॲक्च्युली आता मी अशोक बलदोटा, माझ्या दुकानाला 50 वर्ष झाली। 50 वर्षात इतकं कधीही या धंद्यावरती संकट आलेलं नाही आहे। तर याच्यामध्ये आता काय झालं की ऑनलाईनमुळं सगळ्यांना फ्रीली औषधं अवेलेबल झालेली आहेत। त्याला प्रिस्क्रिप्शनची गरज नाही, त्याला स्टोरेज कंडिशन कुठे नाही आहे किंवा कुठल्या टेम्परेचरला किती औषधं ठेवायची, त्याचा डोस किती घ्यायचा, याचा कुठेही काही कंट्रोल नाही, कोणी त्यांना सांगणारं नाही। कुठून तरी फेक प्रिस्क्रिप्शन दिलं जातं आणि औषधं डायरेक्ट त्या पेशंटला घरी पोहोचवतात आणि तो त्याच्या मर्जीने सकाळचं औषध संध्याकाळी घेऊ शकतो, 2च्या वेळी 4 गोळ्या घेऊ शकतो आणि मग त्याच्यामध्ये त्यांच्या जीवनाचा धोका होतो। तसेच तरुण पिढीला नशेची औषधं फ्रीली मिळतात, गर्भपाताची औषधं फ्रीली मिळतात आणि याच्यामुळे देशावरती खूप मोठं संकट आहे। आमच्या आप्पासाहेब शिंदे यांनी जो पुकारला होता बंद, त्याच्यामध्ये आज संपूर्ण भारतातले सगळे केमिस्ट 100% त्याच्यामध्ये सहभागी आहेत, हे मी सांगतो। जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमचं पुढचं दिशा कशी असेल? सगळ्यात महत्त्वाचं मायबाप सरकारला आमची विनंती आहे की हा संप म्हणजे फक्त वैयक्तिक मागण्यांसाठी किंवा केमिस्टच्या स्वतःच्या एकट्याच्या मागण्यांसाठी नाही, संपूर्ण भारत देशाचं भवितव्य, तरुणांचं भवितव्य जर आपल्याला सुरक्षित करायचं असेल तर या संपाकडे त्यांनी सकारात्मक बघावं आणि पुढच्या पाऊल उचलण्यापासून केमिस्ट असोसिएशनला रोकावं। त्याचं कारण असं की जसं आत्ताच आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की याच्यामध्ये नशेचा प्रश्न आहे, लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, जीवनमानाचा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं वर्षानुवर्ष या भारत देशाचं आरोग्य ज्या केमिस्टने सांभाळलं त्या केमिस्टच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। चौकातला जो केमिस्ट आपल्या सुखादुःखामध्ये कायम असतो, 2-5% डिस्काउंट मिळतं म्हणून आज गिराईक तिकडे जाते, परंतु याच्या मागचं षडयंत्र समजून घेतलं पाहिजे की स्वतःचं भांडवल जाळलं जातं आणि त्याच्यातून मोनोपॉली तयार करायची। एकदा हा केमिस्टचा व्यवसाय उद्ध्वस्त झाला तर भविष्यामध्ये ही मंडळी जी आहेत ऑनलाईनवाली ही स्वतःच्या मनाप्रमाणे मनमानीप्रमाणे हा व्यवसाय चालवणार आहेत। तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ऑनलाईन फार्मसी थांबलीच पाहिजे आणि जर सरकारने सकारात्मक प्रतिसाद नाही दिला तर भविष्य काळामध्ये माननीय आप्पासाहेब शिंदे सांगतील त्या डायरेक्शननुसार हे आंदोलन खऱ्या अर्थाने, कारण जेव्हा अस्तित्वावर प्रश्न येतो तर खऱ्या अर्थाने कुठंतरी प्रत्येक व्यक्ती ॲग्रेसिव्ह होतोच आणि इथून पुढचं आंदोलन खऱ्या अर्थाने अजून तीव्र स्वरूपात केलं जाईल, एवढंच या निमित्ताने सांगतो। नक्कीच आता ऑनलाईन मेडिसिन जे दिलं जातं त्या संदर्भात आणि इतर काही मागण्या ज्या आहेत त्याचं पूर्ण झाल्या नाहीत तर ह्या भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशारा जो आहे तो मेडिकल असोसिएशनने दिलेला आहे। कॅमेरा बनकर पुन्हा जायकर TV9 मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।